साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा 5000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाउन पेमेंट, 0% व्याजदर। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, संपर्क 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05। चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल। विद्यार्थ्यांची शारीरिक आणि बौद्धिक क्षमता ओळखून अभ्यासाचं ध्येय निश्चित केलं पाहिजे। हा अभ्यास समाजासाठी उपयोगी पडतो। प्रामाणिकपणे मेहनत घेऊन अभ्यास केल्यास भविष्य सुखदायी ठरतं, असं प्रतिपादन चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड यांनी केलंय। देवळाली प्रवरा येथील चैतन्य मिल्कच्या सभागृहामध्ये चैतन्य कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीनं देवळाली प्रवरा, राहुरी फॅक्टरी, गणेगाव, टाकळीमिया परिसरामधील महाविद्यालय आणि परिसरामधील 12वी आणि 10वी बोर्ड परीक्षेमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा पार पडलाय। या प्रसंगी श्री भांड बोलत होते। प्रारंभी चैतन्य ॲक्वाचे चेअरमन संदीप भांड यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रामधील मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। केक कापून संदीप भांड यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी संत महिपती देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र साबळे, चैतन्य उद्योग समूहाचे संस्थापक बाळासाहेब भांड, चैतन्य ॲक्वाचे चेअरमन संदीप भांड, शेतकरी नेते राजेंद्र लोंढे, शिवसेना आध्यात्मिक आघाडी जिल्हा प्रमुख संपत जाधव आदी या ठिकाणी हजर होते। संत महिपती देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र साबळे यावेळी म्हणाले की गणेशराव भांड यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांच्या पाठीवरती एक कौतुकाची थाप टाकण्याचा उत्तम सोहळा घडवून आणलाय। या उपक्रमाचा सर्वांनी आदर्श घेणं आवश्यक आहे। दरम्यान या कार्यक्रमास रफिक शेठ, पोपट शेटे, किशोर मोरे, निलेश कराळे, पोपट शेळके तसेच रामभाऊ जगताप, चांगदेव खांदे, राजेंद्र शेळके, दत्तात्रय आढाव, अनवर शेख, मच्छिंद्र आढाव, राजेंद्र आढाव, वसीम शेख, प्रमोद घोरपडे, सोमनाथ कोळसे, भारत साळवे, नितीन आढाव, सुनील अणाप, संतोष कुसकर आदी उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चैतन्य उद्योग समूहाचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतलेत। चैतन्य उद्योग समूह व चैतन्य कृषी विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून आपण त्यांचा सत्कार करत असतो। चालू वर्षाप्रमाणे सुद्धा या विद्यार्थ्यांचा आपण सत्कार केलेला आहे। या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी ग्रामीण भागातील जे विद्यार्थी असतात त्यांना प्रोत्साहन चैतन्य प्रतिष्ठान कायम करत असतं। त्या माध्यमातून आमच्या खेडेगावातील टाकळीमिया असेल, गणेगाव असेल, राहुरी असेल, त्याचप्रमाणे आजूबाजूचे गणेगाव असेल, तांबेरे असेल, आंबी डवणगाव असेल, या खेडेगावातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन कसं मिळेल या माध्यमातून आम्ही हे काम करत असतो। आणि हे काम करत असताना आपण त्यांना ऊर्जा द्यायचं काम करत असतो। हे काम करताना मला सुद्धा त्या ठिकाणी ऊर्जा निर्माण होते, आनंद होतो। त्याप्रमाणे ह्या मुलांचं सुद्धा भविष्यात कुठंतरी ते IAS IPS व्हावं, उद्योजक व्हावं, ह्या दृष्टीने असे त्यांच्याकडून कार्य घडावे असे मी त्यांना शुभेच्छा देतो। श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत, C24 तास, देवळाली प्रवरा। सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन। आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा।